महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत आखण्यात आलेल्या 100 दिवसाच्या कृती आराखड्यानुसार अमरावती ग्रामीण जिल्ह्यातील पोलीस स्टेशनमधील दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या दारूबंदी अधिनियमाखालील गुन्ह्यातील मुद्देमालावर मोठी कारवाई करण्यात आली आहे। या विशेष मोहिमेअंतर्गत एकूण 22 पोलीस स्टेशनमधील 47,74,000 रुपयाच्या देशी विदेशी दारूचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रियेनुसार नष्ट करण्यात आला आहे। याकरता ग्रामीण पोलिसांच्या माध्यमातून खुल्या जागेवर जप्त करण्यात आलेल्या देशी विदेशी दारूच्या बाटल्या पूर्णतः रिकाम्या करून खोल मातीचा गड्डा करत त्यात ही दारू नष्ट करण्यात आली। या मोहिमेचा आढावा घेताना पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या निर्देशानुसार व अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांनी ही कारवाई यशस्वीरित्या पूर्ण केली। या प्रसंगी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते। जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजूर करून करण्यात आलेल्या 13 एप्रिल रोजी ही कारवाई करण्यात आली। यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी प्रशांत वानखडे, संतोष वायाड प्रामुख्याने उपस्थित होते। या मोहिमेअंतर्गत अचलपूर येथील 12, परतवाडा 30, चांदूरबाजार 40, सिरसगाव 22, सरमसपुरा 7, मोर्शी 30, बेनोळा 53, शिरखेड 12, नांदगाव खंडेश्वर 10, तर माहुली जागीर 18, खोलापूर 43, कुरा 20, चांदूर रेल्वे 6, तळेगाव 46, मंगरुळ दस्तगीर 21, येवदा 17, खल्लार 22, अंजनगाव 63, तर पथरोट 8, रहमापूर 10, धारणी 33, चिखलदरा 23 अशा गुन्ह्यांमधील ही एकूण 546 गुन्ह्यातील देशी विदेशी एकूण 69,412 शिशा, यामध्ये देशी दारू व देशी विदेशी दारूंच्या बाटल्या पूर्णतः रिकामा करून 47,74,000चा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे। अध्ययन समाचार लाईव्ह अमरावती।